खोपोली नगरपरिषदेच्या कामगारांना दिवाळी बोनस मंजूर। खोपोली नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या मार्फत दिवाळी सणानिमित्त 30,000 रुपये इतका बोनस मंजूर करण्यात आला होता, परंतु अद्याप बोनस जमा न झाल्याने कामगारांनी आज दिनांक ऑक्टोबर 17 रोजी दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशीच खोपोली नगरपालिकेसमोर एकदिवसीय संप पुकारला। याबाबतची तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी यांनी आज सर्व कामगारांचा बोनस होईल असे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला। त्यामुळे नगरपरिषदेचे सर्व कामगार व कामगारांचे लाडके नेते किशोर पानसरे यांच्या प्रयत्नाला यश आले असल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे। सदरील कामगारांच्या मागणीला आमदार महेंद्र थोरवे, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला असल्याचे कामगारांनी म्हटले। कामगारांना बोनस मंजूर करण्यात आला असल्याने भारतीय कामगार कर्मचारी संघटना, कामगारांचे लाडके नेते किशोर पानसरे यांनी सर्वांचे आभार मानले। खरं तर आजची ही वेळ खरी यायला नव्हती, पण मी मगापासून तेच सांगतोय। शासनाच्या आमच्या या कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे जे आपले किशोरजी पानसरे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून गेले मागटे 10 ते 15 दिवसापूर्वी मीटिंग सांगितलेलं होतं की 30,000 पर्यंतचा सानुग्रह अनुदान आपल्याला देण्यात येईल, परंतु काही कारणास्तव किंवा काही फंड अवेलेबल नसल्या कारणामुळे गेले 4-5 दिवसापासून असं होतं की 1/3च फक्त पैसे दिले जातील। त्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती। खरं तर ही सर्व कर्मचारी जे असतात ते कोविडचा काळ असेल किंवा बाकी आपत्कालीनमध्ये असतील, पावसाळ्यामध्ये असतील, सर्वात जास्त काम करणारे कर्मचारी सर्व आपले सफाई कर्मचारी असतील, त्यानंतर आपला संपूर्ण स्टाफ येतो। या लोकांना ही वेळ येण्याची गरज नव्हती, तरी तरतूद असताना सुद्धा आपण आधी कर्मचारी जे अकाउंट डिपार्टमेंट असेल, सीओ साहेबांनी याची तरतूद ठेवण्याची गरज होती, परंतु ती न ठेवल्यामुळे काही कारणास्तव आता पैसे देऊ शकले नव्हते। काल आमदार साहेबांकडे हा विषय कानावर गेला, त्यांनी सीओ साहेबांना स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्हाला हे करावं लागेल, परंतु दिवसभरात किंवा काल रात्रीपासून सकाळपासून कुठलीही हालचाल न झाल्यामुळे पुन्हा एकदम जास्त फोर्सफुली पवित्रा युनियनला घ्यावा लागला आणि त्याच्या माध्यमातून परत त्यांच्याशी अकाउंट डिपार्टमेंट आणि बाकीची सीओ साहेबांची चर्चा झाल्यामुळे त्यातून तोडगा काढण्यात आला आणि त्यात मोठा रोल पानसरे साहेब असतील, औसरमल साहेब असतील आणि युनियनचे मेंबर असतील यांचा होता। आम्ही फक्त निमित्त मात्र तिथे येऊन पाठिंबा दिला, परंतु सर्व कर्मचाऱ्यांच्या या फोर्सफुली याच्यामुळे यांनी प्रशासन जागेवर आल्यानंतर त्यांनी मान्य केलं की 30,000 पर्यंतचा जो सानुग्रह अनुदान आहे आज संध्याकाळपर्यंत तो जमा होईल। आणि मी कर्मचाऱ्यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। यापुढे सुद्धा कर्मचाऱ्यांकडून चांगलं सहकार्य पूर्ण आपल्या खोपोलीला राहील याची मी अपेक्षा करतो। धन्यवाद।